नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, वेळ आलीच तर दुसऱ्या देशात जाऊन लढणार, पण प्रीतम मुंडेंच्या लोकसभेच्या जागेवर लढणार नाही अशी भूमिका मांडणाऱ्या पंकजा मुंडेंच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे। कारण यंदा बीड लोकसभेतून पंकजा मुंडेंचं नाव पुढे येत आहे। त्या प्रश्नावर पंकजांनी काय म्हटलंय पाहूया। बीड लोकसभेत यंदा भाजपचा उमेदवार बदलणार। प्रीतम मुंडेंऐवजी यावेळेला पंकजा मुंडेंना बीडमधनं तिकीट। लोकसभेच्या तोंडावर पंकजा मुंडेंकडनं बूथ कमिटीच्या बैठका। दोन 2019 मध्ये बीड विधानसभेची लढत ही मुंडे बंधू विरुद्ध भगिनी अशी रंगली। मात्र 2024च्या बदललेल्या समीकरणांनी स्वतः पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा बीड लोकसभेसाठी सुरू आहे। याआधी आपण प्रीतम मुंडेंची जागा घेऊन लढणार नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। त्यानंतर महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे समर्थकांनी प्रीतम मुंडेच उमेदवार असतील असे संकेत दिले होते। पण आता बीडमधून कोण लढणार हे वरिष्ठ ठरवतील असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो। प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे, एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही। आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही, पण हा माझा निर्णय झालेला आहे। त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे। या देशात पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री प्रमोद मोदी साहेबच राहतील, तिसऱ्यांदा होतील आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील। आता याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील। पण माझ्या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश धस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय। 2019 मध्ये केलंय, 14 मध्ये केलंय, अनेक वर्ष माझं काम केलंय आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले। उमेदवार कोणी असेल बघू काय। बीड लोकसभेत पंकजा मुंडेंनी बूथ कमिट्यांची बैठक सुरू केली आहे। त्या दरम्यान विधानसभांना अजून वेळ आहे। बीडमध्ये सध्या कोणत्याही पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। बूथ रचनांची बैठक मी घेते, एक स्क्रीनिंग असते, नेत्याला एक एक्सरेचे डोळे असतात, त्याला अंदाज येत असतो की काय चाललंय, मूड काय लोकांचा वगैरे। विधानसभेमध्ये पंकजा ताईंना एक मोठं नेतृत्व पाहण्याची लोकांची उत्कंठा आहे, मात्र ताईंच्या मनात काय आहे असंही लोकांना वाटतं। नाही, आता विधानसभा फार नंतर आहेत, राजकारणात 6 महिन्यानंतर काय ह्याला कोणी सांगणं माहीत असेल तरी सांगायला नाही पाहिजे, गुप्तता फार महत्त्वाची असते। त्यामुळे आता लोकसभा आहे, विधानसभा फार नंतर। 2019 साली पंकजा मुंडेंची लढत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंसोबत झाली होती, मात्र धनंजय मुंडे 31,000च्या फरकानं जिंकले। त्यानंतरच्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंची वर्णी लागण्याची चर्चा झाली। 2020ला भाजपकडनं राज्यसभेवर पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत राहिलं, मात्र त्यांच्याऐवजी भागवत कराड, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले राज्यसभेवर गेले। नंतर 2020च्या विधान परिषदेत पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत राहिलं, मात्र भाजपकडनं रणजितसिंग मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटकेंना संधी मिळाली। त्यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी नाराजी आणि राजीनामा सत्रही सुरू केलं। 2022 मध्ये पंकजांचं नाव पुन्हा चर्चेत आलं, मात्र भाजपकडनं उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे विधान परिषदेवर गेले। आणि यावेळी 2024 मध्येही राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव संभाव्यांमध्ये आलं, मात्र अशोक चव्हाण, अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णींची वर्णी लागली। दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपकडनं प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंमध्ये सामना झाला। प्रीतम मुंडेंना 6,78,175 तर बजरंग सोनवणेंना 5,09,807 मतं पडली। मुंडेंचा 1,68,000 मतांनी विजय झाला। मात्र यंदा समीकरणं बदलली। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत सत्तेत आला। काही दिवसांपूर्वी महायुतीचा मेळावाही बीडमध्ये झाला।
धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे अनेक दिवसांनी राजकीय मंचावर एकत्र आले, पण त्या कार्यक्रमात मतभेदही जाहीरपणे समोर आले. आपण तिळगुळ आणलेलंच आहे, बाहेर हायच ठेवलंय. तोंड गोड करून जा आणि कृपा करून विधानसभेची निवडणूक होईपर्यंत गोड गोड बोला, नाही तर खासदारकी झाली आणि संपलं. कधी कधी नाही बोललेलं बरं असतं आणि कधी कधी बोलून मोकळं झालेलं बरं असतं. मी धोंडे साहेबांनी जेव्हा म्हटलं की माझा पहिल्याचा 2014चा विक्रम पण आपण मोडीत काढू, नवा विक्रम स्थापन करू, आनंद झाला, टाळ्या पडल्या, पण टाळ्या इकडेच पडल्या या गटामध्ये. जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र मिळून या हॉलमध्ये टाळ्या सुद्धा वाजवू शकत नसू, तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन किती हातात हात धरून काम करणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायची गरज आहे. लोकसभा असो की विधानसभा, बीडच्या लढतीकडे कायम महाराष्ट्राचं लक्ष राहतं. मुंडेंविरोधात कोणता उमेदवार असणार याच्या चर्चा रंगत आल्या. मात्र यंदा पहिल्यांदाच मुंडेंमधून कोण याबद्दल कयास बांधले जात आहेत. प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे. एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तर दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील. पण हा माझा निर्णय झालेला आहे. त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे. काम केलंय, 2019 मध्ये केलंय, 14 मध्ये केलंय, अनेक वर्ष माझं काम केलंय आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले. उमेदवार कोणी असेल बघू काय. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.